राजकारणात नेहमी आपला प्रतिस्पर्धी कोण आहे हे पाहून आडाखे रचले जातात। आज मतदार याद्यांमधल्या तक्रारी किंवा इतर काही गोष्टी ज्या निवडणुकीशी प्रत्यक्ष संबंधित आहेत याबाबत मवियासोबत मनसे जाते। महाविकास आघाडीच्या काही मुद्द्यांना मनसेचाही तेवढाच पाठिंबा दिसतोय। हा पाठिंबा आगामी निवडणूक लढवताना काही अडथळे येऊ नयेत, जे अडथळे त्यांना मागच्या विधानसभेच्या वेळेला जाणवले होते, कदाचित यासाठी ते अधिक सावध दिसत आहेत। परंतु याचा अर्थ आता लगेच असा काढणं कठीण आहे की जणू महाविकास आघाडीसोबत जायला मनसे तयार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत ते एकत्र येतील असं आज ठामपणे सांगणं कठीण आहे। परंतु एक नक्की आहे की आपला शत्रू कोण आहे, राजकीय प्रतिस्पर्धी कोण आहे हे पाहून राजकारणामध्ये आडाखे रचले जातात। त्याच्यामध्ये जर मवियासोबत काही समझोता करणं हे आपल्या हिताचं आहे असं राज ठाकरेंना वाटलं, मनसेचे जे राजकीय संदर्भ आहेत म्हणजे त्यांना जे संरक्षण हवं आहे ते मिळण्याची खात्री पटली, जागा मिळत असतील तर ते विचार करतील। अन्यथा मवियामध्ये आपला निभाव लागणार नाही असं वाटलं तर ते कदाचित उद्धव ठाकरेंना सरळ सांगतील की तुम्ही आम्ही एकत्र येऊ, बाकीच्यांसोबतचं माझं काही नक्की नाही। पण एक याच्यामध्ये आणखी एक त्याला दुसरा एक महत्वाचा एक अंग आहे, ते म्हणजे काँग्रेसचे काही वेगळे विचार दिसत आहेत। काँग्रेसला आगामी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेसोबत जाणं कितपत फायदेशीर ठरेल, त्याचा तोटा होईल किंवा त्यांची कुचंबना होईल हे दोघं भाऊ एकत्र आल्यामुळे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये, त्यामुळे कदाचित काँग्रेसचा वेगळा विचार असेल। राष्ट्रवादीचं तसं दिसत नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेमध्ये या आधीपासूनच फारसा कधी रस घेतलेला नाही। काही ठराविक पॉकेट्स सोडले तर राष्ट्रवादी काँग्रेसनी गेल्या 20-एक वर्षामध्ये कधीही फारशी खळखळ केलेली दिसत नाही। कदाचित ते शिवसेना आणि मनसेच्या भूमिकेला समर्थन देतील। कदाचित उद्या असंही चित्र दिसेल की काँग्रेसने वेगळी वाट धरली आहे, आणि किंवा असंही दिसेल की जेव्हा महायुती अतिशय प्रबळ प्रतिस्पर्धी आहे अशा वेळेला एकटं लढून निभावच लागणार नाही, तेव्हा मात्र काही ठिकाणी काँग्रेस मवियासोबत राहील, पण राज ठाकरे यांच्याबाबतच्या काही जागांबाबत वेगळी भूमिका घेईल। काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता आहे का हेही ते तपासू शकतील। शेवटी राजकारणात एक असतं की प्रतिस्पर्धी कोण आहे, त्याची ताकद किती आहे ते पाहूनच युती आणि आघाड्यांची चर्चा पुढे सरकते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।